तू केलंस सनी, तू त्याला ठार केलंस. तू आता त्याच्या सावलीतून मोकळा झालास. मला वाटतं आता तुला माझी गरज राहिली नाही झोपण्यासाठी. ती हळू आवाजात म्हणाली. असं बोलू नकोस. तू जवळ नसलीस तर मला झोपही लागणार नाही, सनी म्हणाला. ती हलकेच हसली. लव यू सो मच. सनीने तिला चुंबन दिलं. तेव्हाच दरवाजा उघडला. एक्सक्यूज मी गाईज. स्टीफन आत आला. सनीने दीर्घ श्वास घेतला. स्टीफन, तू एंट्री मारायची वेळ नेहमीच परफेक्ट निवडतोस. आराध्या हसली. सॉरी बॉस, पण डॉक्टर आले आहेत तपासायला. त्यांना आत पाठव स्टीफन, आराध्या म्हणाली. थांब स्टीफन, सनी म्हणाला. तुझ्या वेळेवर केलेल्या मदतीशिवाय हे शक्य नव्हतं. थँक्स. ते माझं काम आहे बॉस. त्या संदर्भात तू आणि आशिषला पुढच्या महिन्यापासून डबल पगार मिळेल. पण पुन्हा माझ्या किसिंगमध्ये व्यत्यय आणला तर नाही. स्टीफन हसत म्हणाला. शुअर बॉस, आणि बाहेर निघून गेला. सनीने विचारलं, बाकी दोघं कशी आहेत? त्यांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, त्यामुळे ते सुरक्षित आहेत. पण त्यांना अजून विश्रांती हवी. ठीक आहे, मग स्टीफनला सांग त्यांना विश्रांती दे आणि त्यांचे मेडिकल बिल्स भर. तेव्हाच डॉक्टर आत आले. मिस्टर संकेत चोप्रा, सनीने मिश्किलपणे म्हटलं. देवाचे आभार डॉक्टर, तुम्ही मला वाचवलं. ती मला दर 2 तासांनी फोन करून छळायची. तो डोळे कधी उघडणार? डॉक, आराध्या हात छातीवर ठेवत म्हणाली. काय? मी फक्त हे सांगतोय की तू त्याच्यावर किती प्रेम करतेस. डॉक्टर हसले. त्यांनी सनीची तपासणी केली आणि म्हणाले, काळजीचं काही कारण नाही. तो आता पूर्णपणे ठीक आहे. मी सांगितल्याप्रमाणे त्याला केवळ पॅनिकमुळे तात्पुरता कोमा आला होता. आता काही त्रास नाही. फक्त पायाच्या वेदनेसाठी काही औषधं देतो. ते लिहित म्हणाले. पण इतका प्रसिद्ध कोट्याधीश या छोट्या घरात काय करतोय? सनी आणि आराध्या एकमेकांकडे पाहू लागले. आराध्याने कारण सांगत म्हणाली. आम्ही विकेंडसाठी खाजगी ट्रिपसाठी आलो होतो, पण दुर्दैवाने अपघात झाला. हे बाहेर सांगू नका, नाहीतर पापाराझी इथे येतील, सनी म्हणाला. काळजी करू नका, मी माझ्या व्यावसायिक मर्यादा ओलांडत नाही, डॉक्टर म्हणाले आणि औषधांची यादी देऊन निघून गेले. आराध्याने सनीला नाश्ता खाऊ घातला आणि औषधं दिली. तू इथेच राहणार आहेस जोपर्यंत तुझ्या पायाची जखम बरी होत नाही, ती म्हणाली. ठीक आहे, पण एका अटीवर, सनी म्हणाला. काय अट? तिने विचारलं. मला घरून काम करावं लागेल. 2 आठवड्यांनंतर माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे. ठीक आहे, मी ते जमवते, पण तुला लॅपटॉप आठवड्यानंतरच मिळेल, ती ठामपणे म्हणाली. हे न्याय्य नाही, तो कुरकुरला. मला फरक पडत नाही. आता तुला विश्रांती घ्यायची आहे, असं म्हणत तिने त्याला बिछाण्यावर झोपवलं. छान झोप घे, ती म्हणाली आणि त्याच्या कपाळावर हलका चुंबन घेत बाहेर निघू लागली. सनीने तिचा हात पकडला. तुला माहिती आहे ना, मी तुझ्याशिवाय झोपू शकत नाही. आराध्या हसली आणि त्याच्याजवळ झोपली, तिचा हात त्याच्या चेहऱ्यावर फिरवत. सनीने तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं, मला झोपायचं नाही आता, मनात दुसरंच काहीतरी चाललंय. तो डोळा मिचकावत म्हणाला. असं का? ती त्याच्याजवळ आली आणि मंद हसत कुजबुजली. ते तू स्वप्नात कल्पना कर. सनी काही बोलणार तोच तिने त्याचे ओठ पोटांनी बंद केले. काही बोलू नको, आता झोप. औषधांचा परिणाम झाला आणि काही क्षणातच सनी झोपला. आराध्या खोलीतून बाहेर आली आणि फोन काढून आशिषला कॉल केला. आशिष, कसं चाललंय? जवळपास झालंय, जवळजवळ मिळालं, तो म्हणाला. छान, मला ते माझ्या डेडलाईनपूर्वी पाहिजे. तुझ्या डेडलाईनपूर्वी मिळेल, असं म्हणून त्याने कॉल कट केला. एका आठवड्यानंतर सनीने घरून काम सुरू केलं. तो पूर्णपणे आपल्या कामात गुंतला होता आणि बाकीच्या गोष्टींची जबाबदारी आराध्याने घेतली होती. मोकळ्या वेळात दोघं मिळून चित्रपट बघत. अनेकदा चित्रपट सुरू असतानाच दोघं एकमेकांच्या मिठीत झोपत. 2 आठवड्यानंतर सनीच्या पायाची जखम बरी झाली. मग दोघं आपापल्या घराकडे रवाना झाले. सर्वांना त्यांनी सांगितलं होतं की ते दोघं न्यूयॉर्कला गेले होते आणि सगळ्यांनी ते सहजपणे मान्यही केलं. वेळ जात गेला. दिवसागणिक सनीचं आराध्याबद्दलचं प्रेम वाढत गेलं. त्यांचं आयुष्य तिच्या भोवती फिरू लागलं. ती त्याची चंद्रकिरण झाली होती, जी त्याच्या काळोख्या आयुष्याला उजेड देत होती. तीच त्याचं प्राणवायू झाली. मन आणि हृदय तिच्यासाठी काहीही करायला तयार होतं. कधीकधी व्यवसायातील ताणामुळे तो चिडायचा, पण ती कधी तक्रार करत नसे. मात्र त्याचं माफ करणं सोपं नसायचं. तिला नेहमी थोडंफार शिक्षा देणं आवडायचं. ती होती त्याची क्वीन बी, या जगात एकमेव. ती माझीच आहे आणि मी कोणाशीही तिला वाटणार नाही, असं तो नेहमी स्वतःला म्हणायचा. एके सुंदर सकाळी सनीने ठरवलं की आता हे नातं पुढच्या पायरीवर न्यायचं. आराध्या कामावर गेल्यावर तो तिच्या घरी गेला. डोरबेल वाजली आणि दरवाजा तिच्या वडिलांनी उघडला. अरे वा सनी,
आश्चर्यच आहे. आत ये संकेत चोप्रा, तिचे वडील आनंदाने म्हणाले. त्यांनी त्याला सोफ्यावर बसवलं. कॉफी की चहा? त्यांनी विचारलं. नको बाबा, फक्त एक ग्लास पाणी पुरेल, सनी म्हणाला. ते आता स्वयंपाकघरात गेले. सनीला भीती वाटत होती. देवा, मी इतकी मोठ्या बिझनेस डील हाताळलंय, पण हे जास्त कठीण वाटतंय, तो मनात म्हणाला. विक्रांतजी परत आले, हातात पाण्याचा ग्लास घेऊन. त्यांनी सनीकडे हसत पाहिला आणि ग्लास त्याच्या हाती दिला. सनीने एक घोट घेतला, स्वतःला सावरत होता. सनी, घाबरू नकोस, मला माहीत आहे तू इथे का आलास, विक्रांतजी शांतपणे म्हणाले. पाणी त्याच्या घशात अडकले आणि तो खोकू लागला. सनी थोडा अडखळत विचारल्यासारखा म्हणाला. तुम्हाला माहिती आहे? तो पुढे म्हणाला. तुला आठवतं, मी मानसशास्त्रज्ञ आहे. तू घाबरलेला आहेस, सूट घातला आहेस आणि माझ्याकडे तू मला भेटण्यासाठी आलेला नाहीस, तर माझ्या मुलीसाठी आलेला आहेस. मी बारीक निरीक्षक आहे. सनी हसला आणि विचारपूर्वक श्वास घेत म्हटला. तर मी विचारू शकतो का? हो, श्रीमान विक्रांत कुमार म्हणाले आणि मान हलवली. सनीने खोल श्वास घेतला आणि मोठ्या मनाने विचारले. श्रीमान विक्रांत कुमार, काय आपण मला आपल्या मुलीशी लग्न करण्याची परवानगी द्याल? मी वचन देतो की तिची काळजी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करीन. बसलेले श्रीमान विक्रांत कुमार सहज असले आणि म्हणाले. मला माहीत आहे तू तसं करशील. तू आधीच माझा मुलगा बनला आहेस. सुनीता आणि शेखर जे चांगली माणसं आहेत, चांगल्या संस्कारांनी भरलेले लोक चुकीचे काय करू शकतील? त्यामुळे मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. माझ्या बटरकपची काळजी घे. सनीने नम्रतेने उत्तर दिले. मी खरंच करीन डॅड. खरं तर मला तुमचे आभार मानायचे आहेत. तुम्ही तिला सुंदरपणे संस्कार देऊन वाढवले. जर ती माझ्या आयुष्यात आली नसती तर मी कदाचित नरकात असतो. श्रीमान विक्रांत कुमारने थांबवून म्हणाला. आता आवडतीची स्तुती पुरेशी. इतकी लाडकी नको करूस. तू तिला विचारले का? सनी म्हणाला. नाही, मी आधी तुम्हाला विचारायला आलो. तू तिला कसा प्रस्ताव देणार आहेस? ते उत्साहाने विचारतात. माझ्या मनात एक कल्पना आहे, सनीने सांगितलं. त्या संध्याकाळी सनीने फोन हातात घेऊन आराध्याला फोन केला. हे बेबी गर्ल, त्याने हसत बोलला. आराध्याने गंभीर आवाजात उत्तर दिले. काय आहे गंमळ? ती तिच्या संगणकाकडे पाहत होती. सनीने कुजबूज करून सांगितले. पाठीमागे बघ. तिने वळून पाहिले आणि हसून पुन्हा कामात गुंतली. सनी त्याच्या खुर्चीच्या बाजूला जाऊन थोडा जवळ बसला. तिच्या गळ्यावरचा श्वास तिला जाणवला. ती चिडून म्हणाली. चल निघ जरा. मी काय केलं? सनीने विचारले. कारण तू तू ती थोडी लाजली. मी तुझं लक्ष विचलित करतोय काय? तो तिच्या खांद्यावरून केस दूर करत म्हणाला. तिच्या केसात जास्मिन आणि मधाचा सुगंध होता. ती सुगंध त्याला वेढून टाकणारी वाटली. सनीने तिच्या कॉलर बोनवर चुंबन केले आणि ती मुरायला लागले. तेच असताना स्टुअर्ट्सने अखेरमध्ये मधोमध प्रवेश करून म्हणाला. आराध्या, आता वेळ आली आहे. आशिष सुट्टीवर असल्यामुळे एखाद्या दुसऱ्या बॉडीगार्डला तोपर्यंत जबाबदारी दिली होती. सनी रागाने हातवर करत म्हणाला. देवा, का सगळे जेव्हा मी रोमॅन्स करतो तेव्हाच मला त्रास देतात? स्टुअर्ट घाबरून म्हणाला. सॉरी आराध्या, मी तुला घ्यायला आलो होतो, पण आता कदाचित गरज नाही, सनी लाजत म्हणाला. चल, आता तू घरी जाऊ शकतो. आणि स्टुअर्ट निघून गेला. आराध्या थट्टेने म्हणाली. कोणीतरी रागावलं आहे. सनीने श्वास सोडला. एक दिवस मी त्यांना ठार करीन. तो कार चालकासारखा बसला आणि गाडी चालवू लागला. आराध्याने विचारले. सनी, हे घरी जाण्याचा मार्ग नाही? सनी हसून म्हणाला. तुला वाटतं मला ते माहीत नाही? मग आपण कुठे निघतो आहोत? ती चौकशी करते. म्हणूनच विश्वास कर, तुला हे नक्की आवडेल. सनी गुप्ततेने उत्तर देत गाडी पुढे नेत राहिला. जर तू कुठल्याही ऑपेरा शो समोर थांबलास, मी तुला मारेन. मी आधीच थकलोय, आराध्या तिरक्या हास्याने म्हणाली. सनी हसून म्हणाला. बेबी, मी तुला नक्कीच चुंबन करायलाच लावीन जेव्हा मी तुला ते दाखवेन. आराध्या थोडी हसत म्हणाली. जास्त आत्मविश्वास आरोग्यासाठी चांगला नसतो. सनीने खोडकरपणे उत्तर दिलं. पाहूया मग. सुमारे 20 मिनिटांनी कार एका सुंदर ठिकाणी थांबली. दोघं बाहेर उतरले. त्यांच्यासमोर एक सुंदर लाकडी घर उभं होतं. घराभोवती हिरवळ आणि मखमली लॉन होता. घराच्या मागे समुद्रकिनारा दिसत होता. जणू काही चित्रातलं दृश्यच. आराध्या थोडी गोंधळली. सनी, आपण इथे काय करतोय? सनीने तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला. चल आत, सगळं कळेल. तिने दार उघडलं. आत एक मोठा हॉल होता, पूर्ण ग्रॅनाइटने बनलेला, ज्यामुळे तिच्या पायांना थंडगार स्पर्श जाणवला. उजव्या बाजूला एक स्वच्छ व सुंदर किचन होतं. ते दोघं वळणदार पायऱ्यांनी वर गेले. वर 4 खोल्या होत्या. आराध्या एका खोलीचं दार उघडणार होती, पण सनीने थांबवलं. आता नाही.
त्यानंतर ते दोघं छतावर गेले. तिथे एक सुंदर स्विमिंग पूल होता. छतावरून संपूर्ण मुंबईचं दृश्य दिसत होतं. समुद्राच्या थंड वाऱ्याने तिच्या चेहऱ्यावर गार झुळूक दिली. वातावरण शांत व सुखद होतं. सनीने विचारलं, आवडलं? आराध्याने डोळे मोठे करत उत्तर दिलं, हा प्रश्न आहे का? अरे देवा, हे तर खूपच सुंदर आहे. सनी मंद हसला. हे कुणाचं घर आहे सनी? तिने विचारलं. तो म्हणाला, तुझं. आराध्या थक्क झाली. काय? आपण इथे राहणार आहोत? तो हसत म्हणाला. अरे सनी, मी आधीच सांगितलंय ना, मी राहू शकत नाही. ती म्हणताच त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. श्श, काही बोलू नकोस. त्याने खिशातून काळ्या रंगाचा कपड्याचा तुकडा काढला. सनी, ती काही म्हणणार तेवढ्यात तो म्हणाला, श्श. त्याने तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि तिच्या कानाजवळ कुजबुजला. काही दिसतंय का? नाही, ती म्हणाली. छान. तो तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला पुढे चालायला लावू लागला. आपण कुठे जातोय? थोडा संयम ठेव, तो शांतपणे म्हणाला. ते खाली आले. काही पावलांनंतर तो एका दारासमोर थांबला. दार उघडलं आणि तिला आत नेलं. त्याच्या मिंटसारख्या सुगंधाने वातावरण भरून गेलं. त्याने हळूच तिच्या डोळ्यावरील पट्टी काढली आणि म्हणाला, डोळे उघडू नकोस अजून. ठीक आहे, ती म्हणाली. आता 3, 2, 1. तिने डोळे उघडले आणि तिचा जबडाच खाली पडला. समोरच्या भिंतीवर पांढऱ्या टाईल्सने बनलेलं एक मोठं मॉजक होतं, जवळपास किंग साईज बेडच्या दुप्पट आकाराचं. प्रत्येक टाईलवर तिचे लहान लहान फोटो होते आणि त्या सर्व फोटोचं एकत्र रूप म्हणजे सनीचा चेहरा. आराध्या भारावून गेली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती वळून त्याच्याकडे पाहते आणि थक्क होते. सनी गुडघ्यावर होता, हातात अंगठी घेतलेली. मिस आराध्या विक्रांत कुमार, तो म्हणाला. तू माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची आहेस हे तुला दाखवायचं होतं. खरं सांगायचं तर तूच माझं आयुष्य आहेस. तू मला रंग दिलेस, आनंद दिलास. तुझ्या प्रेमाने मला पुन्हा जगायला शिकवलं. जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा असं शेवट होईल असं कधीच वाटलं नव्हतं. पण हे घडलं. तुझ्याशिवाय मी काहीच नाही. मला तुझ्यासोबत म्हातारं व्हायचं आहे. तर तू मला हा सन्मान देशील का? माझ्याशी लग्न करून माझी पत्नी नाही, माझी दुसरी आई होशील का? आराध्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण ओठांवर हास्य. ती म्हणाली, हो मिस्टर सनी. नाही, माझ्या न्यात मी होकार देते. सनी उठला आणि आराध्याच्या बोटात अंगठी घातली. तीच अंगठी जी पाहून कधी काळी तो रागावला होता. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, शेवटी प्रेम जिंकला आणि राग हरला. सनीने खोल श्वास घेत म्हणाला, मी रागावलेलो होतो कारण ही अंगठी चुकीच्या व्यक्तीला दिली होती. तो सोनाक्षीबद्दल बोलत होता. मग तो हसला. पण आता ती योग्य व्यक्तीकडे आहे. ही माझ्या आईची अंगठी आहे. आराध्या थक्क झाली. आईची? तो म्हणाला, हो, तिची प्रतिकृती आहे. मूळ अंगठी हेच एकमेव दागिना होता जो तिच्याकडे होता. तो पुढे म्हणाला, हेच कारण होतं मी तुला थोड्या दिवसांसाठी टाळत होतो. मी आर्किटेक्टसोबत व्यस्त होतो. तू म्हणाली होतीस की लग्नाशिवाय राहायला नाही यायचं. म्हणून मी ठरवलं होतं हे घर पूर्ण झाल्यावर तुला प्रस्ताव द्यायचा. हे आपलं छोटंसं पण सुंदर घर आहे, फक्त आपल्यासाठी. त्या संध्याकाळी मी तुला प्रपोज करणार होतो, पण तो प्राणीमध्ये आला. तो अभिमानाने खोलीकडे पाहत म्हणाला, हे आपलं बेडरूम आहे आणि हे कायमचं आपल्या खोलीतच राहणार आहे. आता सांग, तयार आहेस का माझ्यासोबत आयुष्यभर राहायला आणि मला हाताळायला? आराध्या डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू घेऊन त्याच्या मिठीत शिरली. सदैव. ती कुजबुजली आणि त्याला किस केलं. सनीने हसत म्हणाला, पाहिलंस ना, मी म्हटलं होतं ना की तू मला किस करशील. आय लव्ह यू, ती म्हणाली. ऑलवेज, तो उत्तर देत पुन्हा तिचे ओठ चुंबन घेतो. दोघं हातात हात घेऊन घरभर फिरले, जणू स्वर्गात होते. आराध्या आनंदाने भारावून गेली होती. आपल्याला सगळ्यांना सांगायला हवं. आई आणि बाबा किती खुश होतील ना, ती म्हणाली. सनी कार चालू करत म्हणाला, त्याबाबत तुझ्या वडिलांना आधीच माहिती आहे. काय? माझ्या बाबांना? तिने आश्चर्याने विचारले. हो, मी त्यांची परवानगी मागितली होती तुझ्याशी लग्न करण्यासाठी. खरंच? आणि त्यांनी होकार दिला. सनी डोळा मिचकावत म्हणाला, हो, नाहीतर मी इथे असतो का? आपण आता पार्टी ठेवूया, आराध्या उत्साहाने म्हणाली. नक्कीच बेबी, सनीने तिचा हात धरत उत्तर दिलं. तेवढ्यात आराध्याच्या फोनवर मेसेज आला, आशिषचा. तिने स्क्रीनकडे पाहिलं. आराध्या, मला ते मिळालं आहे. मी उद्या येतो, तिने पटकन उत्तर दिलं. छान, उद्या भेट. ओके. सनीने विचारलं, कुणाचा मेसेज आहे? ती थोडी गडबडली आणि म्हणाली, काही नाही, अनिताचा आहे. ती उद्या येते. सनी हसत म्हणाला, छान, मग आता पार्टीची तयारी करू. आराध्या त्याचा हात घट्ट पकडून शांत बसली. मनात मात्र एकच विचार चालला होता, सॉरी सनी, मी खोटं बोलले.
तुम्हा सगळ्यांना माहीत आहे का आपण इथे का आलोय? अनिता विचारत होती. काहीच कल्पना नाही. अक्षय उत्तरला. अरे अनिता, तू इथे कधी आलीस? जितेशने विचारलं. काल संध्याकाळी, ती शांतपणे म्हणाली. तू मला सांगितलं नाही? मी विचारलं होतं ना. मला तुला सांगायचं कारण काय आहे? ती उपहासाने म्हणाली. आह, दुखला आता. जितेश, समजत नाही का तुला? मला रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट नाही. एकदा माझ्यासोबत ट्राय तरी करून बघ, त्याने डोळा मारत म्हणाला. चुप बस, ती रागाने म्हणाली. तुम्ही दोघं थोडं शांत बसू शकता का? रितिका मध्येच म्हणाली. पहिल्यांदा तुझ्या भावाला सांग, अनिता म्हणाली. जितेश, हे काय वागणं आहे? मला फक्त तिला चिडवायचं असतं. ती खूप गोड रागावते. किती धाडस आहे तुझं, अनिता उफाडून म्हणाली. अनिता, आपण काही प्यायला घ्यायचं का? जेमीने तिला हात धरून तिथून नेलं. जितेश, अजून संपलेलं नाही हे, ती ओरडून निघून गेली. मी थांबतो किटी, तो हसत म्हणाला. सगळे सध्या सनीच्या घराच्या टेरेसवर होते. आराध्या आणि सनी लिफ्टमधून बाहेर पडले आणि हसत सर्वांकडे पाहिले. हाय गाईज, त्यांनी सर्वांना अभिवादन केलं. सगळे आपलं काम थांबवून त्यांच्याकडे पाहू लागले. हॅलो तुम्हा दोघांनाही, सगळ्यांनी उत्तर दिलं. डार्लिंग, सांगशील का ही पार्टी कशासाठी? सुनीताजी उत्साहाने विचारत होती. मला माहीत आहे, जितेशने हात वर केला. माझ्या भावाने तुला प्रेग्नंट केलंय, बरोबर ना आराध्या? जितेश, शब्द सांभाळ. आराध्याचे बाबा इथेच आहेत. रितिकाने त्याच्या छातीत बोट खुपसत इशारा दिला. अरे रे, सॉरी, तो गोंधळला. तुला माहीत आहे का, तू खरंच मोठा गाढव आहेस, अनिताने त्याच्या कानाजवळ कुजबुजत म्हटलं. सनीने हसत उत्तर दिले. बरं, या सवयीची सवय लाव. तुला हा सारा संसार आयुष्यभर सहन करावा लागेल. आराध्याने डोळे मोडत उत्तर दिले. तुझ्या स्वप्नातच. जितेशच्या गोष्टींना कान देऊ नकोस. सांग प्रिय, काय आहे? शेखरने विचारले. आराध्याने सनीकडे पाहिले. त्याने हसत मान हलवली. स्त्रिया आणि श्रीमानांनो आणि जितेश, सनीने बोलायला सुरुवात केली. सर्वजण हसले. आपण इथे हे सांगायला आलोय की आम्ही पुढच्या टप्प्यासाठी तयार आहोत. त्याने आराध्याचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. हो, आम्ही लग्नासाठी तयार आहोत. अरे देवा, असं मला ठाऊकच होतं. जेमी आनंदाने उडाला. सुनीताजी आनंदाच्या अश्रूंनी भरलेली दिसत होती. अनिता आणि अंजूने आराध्याला मिठी मारून अभिनंदन केले. शेखर आणि वडिलांनी एकमेकांना मिठी मारली. जितेशने आराध्याला खेळकरपणे धरला आणि हसत म्हटलं. आता माझी तू अधिकृत बहिणी आहे, जी माझ्या बाजूने उभी राहील, त्याच्या बाजूने नाही. शाब्बास. शेवटी रितिकाने सनीला मिठी मारली. अक्षयने त्याला हायफाय दिला. सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. बघा, सगळी माहिती हवी आहे. जेमी आणि अनिताने आराध्याला बाजूला खेचले. त्याने तुझ्याशी कसा प्रस्ताव ठेवला? जेमी उत्साहाने विचारते. अरे रे, म्हणू नकोस की त्याने तुझ्यासाठी गाणं गायलं, अनिताने टोमण्यात विचारले. थांब थांब, आराध्याने हसत सनीने कसा प्रस्ताव दिला ते सांगितले. आह, कदाचित एक दिवस अक्षयही मला असंच प्रपोज करेल, जेमी म्हणाली. हे लग्न आणि अंगठीच्या गोष्टीने तुम्ही मला मारलत, पण ठीक आहे, तुम्ही माझे चांगले मित्र आहात म्हणून हे स्वीकारते. आणि खरंच मला खूप आनंद होतोय. तुला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. धन्यवाद अनिता. आणि बघते इथून जितेश तुझ्याकडे नजर ठेवतोय, आराध्याने तिला सांगितले. तो मूर्ख सतत प्रेमाच्या गप्पांनी मला त्रास देतो. मी त्याला जिवंतच दफनवून टाकेन. अनिता, तो माझा दीर होणार आहे, त्यामुळे थोडा सौम्य, आराध्याने विनंती केली. म्हणून मी त्याला सध्या श्वास घेण्याची परवानगी देत आहे, नाहीतर तो आता मरला असता. अरे वा, कोणीतरी अनिताला चीड देणार आहे. जेमी आणि आराध्या दोघे हसले आणि हायफाय दिला. सुनीता त्यांच्यामध्ये येऊन आराध्याला मिठी मारून म्हणाली. अभिनंदन डिअर. आराध्याने हलकं हसत म्हणाली. धन्यवाद सुनीता काकू. सगळे जरा इकडे बघा. सुनीताने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचले. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे, माझा सनी, माझा गोड मुलगा, कायम बिझनेसमध्येच गुंतलेला असतो. त्यामुळे स्वतःच्या लग्नाचं भान तो विसरेलच. सगळे जोरात हसले. आई, सनीने थोडं लाजत म्हटलं. म्हणून आता सगळी तयारी आम्हीच करणार आहोत. मिशन सनीचं लग्न. माझ्यासोबत कोण आहे? मी. सगळ्यांनी हात वर केले. फक्त तुझ्यासाठी बहीण, जितेशने डोळा मारत हात वर केला. छान, मग मी तुम्हा सगळ्यांना जोडी जोडीने कामं देणार आहे आणि प्रत्येकाने आपली कामं नीट करायची, सुनीताने ठामपणे सांगितलं. ठीक आहे, सगळ्यांनी एकमुखाने उत्तर दिलं. सुनीता, सनीने काही बोलायचा प्रयत्न केला. काही बोलू नकोस. मी याची वाट खूप दिवसांपासून पाहत होते, त्यामुळे काही पण नाही. तुम्हा दोघांचं लग्न लवकर होणारच. आराध्याने सनीकडे पाहिलं. त्याने हसत मान हलवली. सर्वजण आपापल्या कामाच्या चर्चेत गुंतले. आराध्या सनीच्या जवळ आली. सनी, तुला हे ठीक वाटतंय ना? नक्कीच, त्याने सहजपणे उत्तर दिलं. खरंच? क्वीन बी, आपण एक दिवस लग्न करणारच ना?
मग जर ते थोडं लवकर झालं तरी काय फरक पडतो? आणि त्याहून मोठं कारण म्हणजे मी माझ्या पत्नीला माझ्या बेडवर पाहण्यासाठी वाट बघतोय. ई, तुझं डोकं नेहमी तिकडंच जातं. आराध्याने त्याला खेळकरपणे ढकललं. तू अशी उभी आहेस आणि इतका सेक्सी ड्रेस घातलायस, मग मी काय अपेक्षा ठेवू? त्याने तिच्या कमरेवरून हात फिरवत म्हटलं. कसं आहे, खाली जाऊन थोडं काही एक्सप्लोर करूया का? आराध्याने त्याला बाजूला करत म्हटलं. काम नाही होणार श्रीमान संकेत चोप्रा. लग्न झाल्याशिवाय तुला काहीच मिळणार नाही. अरे थोडं दया दाखव ना. त्याने पिल्लासारखा चेहरा केला. मी म्हटलं ना, काम नाही होणार. तो सुस्कारा सोडून म्हणाला, ठीक आहे, पण लक्षात ठेव, या गोष्टीसाठी तुला चांगलीच किंमत चुकवावी लागेल. ती हसली आणि वळली. तिची नजर वडिलांकडे गेली. ते एकटे उभे होते. मी थोडं बाबांशी बोलून येते, ती म्हणाली. नक्की. सनीने तिच्या गालावर हलकं चुंबन घेतलं. हाय बाबा. आराध्या जवळ गेली. बटरकप. त्याने तिला घट्ट मिठी मारली. अभिनंदन ग. धन्यवाद बाबा. तू माझं वचन पूर्ण केलंस. मग आता खुश आहात ना? खूपच. तू नशीबवान आहेस. तुला सनीसारखा माणूस मिळाला. ते थोडं दूर झाले आणि त्यांनी प्रेमाने तिच्याकडे वळून खालपर्यंत पाहिलं. काय झालं बाबा? काही नाही, फक्त बघतोय माझी लहान मुलगी किती पटकन मोठी झाली. बाबा, मी तुमचे कधी आभार मानले नाही. तुम्ही नेहमी मला मुलगी म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून वागवलत. त्यासाठी धन्यवाद. नेहमी प्रेम करत राहीन बटरकप. त्यांनी तिच्या कपाळावर किस घेतला. मी सुद्धा बाबा. आराध्याने हळूच आपलं डोकं त्यांच्या खांद्यावर ठेवलं. मग लग्न? त्यांनी विचारलं. हो. ती हसली. आपण त्यांच्या पद्धतीने लग्न करणार आहोत का? म्हणजे तू मोठा पांढरा ड्रेस घालणार, तो टक्स घालणार आणि मग सगळ्यांसमोर अंगठ्या किसेत जसं सिनेमात दाखवतात तसं? हो, अगदी तसंच, आराध्या म्हणाली. दोघे काही क्षण एकमेकांकडे बघत राहिले. नंतर आराध्याने विचारलं, तुम्हीही तेच विचार करत आहात ना? हो, अगदी. आपण आपल्या संस्कारांना मिस करू ना बाबा. अग्नीसमोर बसणं, जयमाला, 7 फेरे आणि मंगळसूत्र बांधणं. तिच्या आवाजात थोडासा हळवा भाव होता. विक्रांत हळूच म्हणाले, ठीक आहे बटरकप. विधींपेक्षा आपण कोणासोबत जगतो हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि बघ ना, त्यांचे चेहरे किती आनंदी दिसत आहेत. ते मनापासून आपल्यासाठी सगळं करत आहेत. आपण सुद्धा हा आनंद उपभोगूया. हो, मी सुद्धा तेच समजावते स्वतःला. आराध्या हसली. ते आपल्यावर इतकं प्रेम करतात, पण तरीही मला आपल्या त्या पद्धतीची थोडी उणीव भासेल. ती आणि तिचे वडील एकत्र उभे राहून बोलत होते आणि दूरवरून सनी हे सगळं शांतपणे ऐकत होता. त्यांच्या लग्नाची बातमी संपूर्ण मीडियासाठी जणू काही पापाराची मॅग्नेट बनली होती. संकेत चोप्रा लग्न का करत आहे यामागे 2 कारणं. अरे देवा, आराध्या प्रेग्नेंट आहे म्हणून त्यांनी लग्न ठरवलं. देशातील सगळ्यात हँडसम बिझनेसमॅन आता अधिकृतरित्या टेकन झालाय. सॉरी गर्ल्स. अशा कितीतरी अफवा पसरल्या होत्या. लोक त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. सुनीताने सांगितल्याप्रमाणे तयारी जोरात सुरू झाली. तिने सगळ्यांना जोड्यांमध्ये विभागलं. शेखर आणि विक्रांत, आराध्याचे वडील आणि सनीचे वडील, अक्षय आणि जेमी, सुनीता आणि अंजू, अनिता आणि जितेश, तसेच रितिका आणि जुली सगळे आपापली कामं जबाबदारीने करत होते. पण फक्त अनिता आणि जितेश यांची जोडी मात्र नेहमी भांडत असे. प्रत्येक गोष्टीवर त्यांच्यात वाद व्हायचा आणि जेमी व रितिका नेहमी त्यांच्यात मध्यस्थी करत असत. आराध्याने विचारलं, मी काही मदत करू का? तेव्हा अनिताने भुया उंचावत इशारा केला. तू इथून बिलकुल उठायचं नाही, समजलं? फक्त बस. त्या क्षणापासून आराध्याला एकच गोष्ट ठाऊक होती की त्यांचं लग्न द लिटल नेल नावाच्या भव्य स्थळी होणार होतं, जे स्पॅन शहराच्या वर 3 मैली उंचीवर तरंगत होतं. वेळ उडाल्यासारखा गेला आणि त्यांच्या लग्नाचा दिवस जवळ आला. लग्नाच्या आदल्या दिवशी त्या स्पेनला पोहोचल्या आणि लग्नस्थळावरील हॉलमध्ये राहायला गेले. अनिता, रितिका, जुली आणि जेमी आराध्याच्या ब्राईड्समेड्स बनल्या, तर अक्षय आणि जितेश हे सनीचे बेस्ट मॅन झाले. त्या संध्याकाळी सगळे मेनू डिनरला बसले. सनी तिच्या शेजारी बसला आणि हळू आवाजात विचारलं, मिसेस चोप्रा होण्यासाठी तयार आहेस का? आराध्याचं हृदय आनंदाने भरून आलं. खूप दिवसांपासून तयार आहे. आणि तू? मी फक्त तुझा वेडिंग ड्रेस फाडायची वाट बघतोय, सनीने डोळा मारत म्हटलं. आराध्या काही बोलणार तेव्हा जेमी आणि रितिका ओरडल्या. अरे रे, आपण हे विसरलं कसं? आराध्या गोंधळून म्हणाली. काय झालं? लग्नाच्या आदल्या दिवशी वधूवर एकमेकांशी बोलू शकत नाही आणि भेटूही शकत नाही. आराध्याने ही संधी पकडून मिश्किल हसत सनीकडे पाहिलं. अरे वा, ऐकलंस ना सनी? मला वाटलं ही रात्र तुझ्यासाठी खास ठेवू. काय? सनीचा चेहरा तेव्हाच उतरला. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचे 2 भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.